नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी भूगोलातील सेकंड चॅप्टर, तो म्हणजे अंतर्गत हालचाली. आता अंतर्गत हालचालीमध्ये आपण एक्झॅक्टली काय करणार आहोत? तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला पृथ्वीचा जो भूपृष्ठ आहे तर तो पाहायला मिळतो. पण त्याच्या आत पण काहीतरी हालचाली होत असतील आणि त्यामुळे आपण बघतो की जमिनीला भेगा जाऊन भूकंप वगैरे येतो किंवा ज्वालामुखी येते. सो एक्झॅक्टली या सगळ्या गोष्टी कशा घडतात आणि पृथ्वीच्या आतमध्ये कशा हालचाली होत असतात वगैरे हे सगळं काही आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा ना एक न्यूज दिली आहे. कदाचित तुम्ही ही न्यूज ऐकली वगैरे असेल तर बघा, ही न्यूज आहे नेपाळ मधल्या भूकंपाची. त्याला नाव दिले मृत्यूचे तांडव, कारण नेपाळमध्ये जेव्हा भूकंप झाला होता तेव्हा 1500 जणांचा बळी गेला होता. आता खरं तर ना भूकंपाचा एक एक भूकंपाची एक तीव्रता असते, म्हणजे किती तीव्रतेने भूकंप आल्यानंतर किती नुकसान होऊ शकतं, किंवा कधी कधी भूकंप येतो पण खूप कमी तीव्रतेचा असतो, ज्याने जास्त काही नुकसान होत नाही किंवा जास्त जीवितहानी वगैरे होत नाही. पण कधी कधी जो काही भूकंप येतो तो अत्यंत जास्त तीव्र असतो, इतका की त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी वगैरे होऊ शकते. सो मग हे कसं मेजर करायचं, म्हणजे कोणता, आणि आपण हे ठरवू शकतो का, म्हणजे हे आपण आधी अंदाज लावू शकतो का की एवढ्या एवढा मोठा भूकंप येईल किंवा एवढा तीव्र भूकंप येईल किंवा एवढ्या कालावधीनंतर भूकंप येईल? तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या पाठामध्ये करूयात. सो लेट अस स्टार्ट. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते बातमी, ती म्हणजे नेपाळ मधली काठमांडू या ठिकाणी, म्हणजे काठमांडू नेपाळची राजधानी आहे तेथून. तारीख आहे 25. PTI म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. सो नेपाळमध्ये किंवा नेपाळमध्ये येथून जवळच असलेल्या लामजुंग मध्ये आज अर्ध्या तासांच्या अंतराने झालेल्या 7.9 आणि 6.6 रिश्टर स्केल क्षमतेच्या दोन तीव्र भूकंपामुळे नेपाळसह भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि तिबेटच्या काही भागाला जोरदार हादरा बसलेला आहे. म्हणजे अर्थात नेपाळच्या आसपास जे काही देश आहेत त्यांना पण याचा सामना करावा लागणार आहे या भूकंपाचा, कारण त्या ठिकाणी पण हेच नुकसान झालेलं आहे. त्यानंतर पुढे आहे, या भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठे नुकसान झाले असून साधारणतः 1500 जणांचा मृत्यू झालेला असं सरकारने जाहीर केलेलं आहे. त्याशिवाय हजारो जण जखमी झालेले आहेत. ढिगारे उपसण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने ही संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे. तर साधारणतः त्या सरकारने तिथली परिस्थिती जी आहे तर ती इथे बातम्यांद्वारे आपल्या समोर मांडलेली आहे, की एक्झॅक्टली किती नुकसान झालेलं आहे किंवा किती लोकांचा जीव गेलेला आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. नेपाळमध्ये गेल्या 80 वर्षांमध्ये झालेला हा सर्वात मोठा भूकंप आहे आणि भारत आणि नेपाळच्या मदतीसाठी तातडीने काही पथक पाठवलेली आहेत, जेणेकरून नेपाळला मदत व्हावी. या ठिकाणी तुम्ही पाहिलं की 7.9 ते 6 आणि 6.6 रिश्टर स्केल एवढे क्षमतेचे भूकंप आहेत. तर ही काय आहे, भूकंप मोजणं, म्हणजे भूकंप किती तीव्रतेचा असेल हे आपण रिश्टर स्केल मध्ये मोजतो. ते कसं मोजायचं वगैरे काय, हे सगळं आपण या पाठामध्ये बघणार आहोत. सकाळी 11:40 वाजता बसलेला आणि 30 सेकंद ते 2 मिनिटांपर्यंत चाललेल्या या तीव्र भूकंपाचे हादरे भारतातील उत्तर, दक्षिण आणि ईशान्येकडील 22 राज्यांसह बांगलादेश, पश्चिमेकडे पाकिस्तानामध्ये लाहोर तसेच तिबेट पर्यंत जाणवले. म्हणजे फक्त 30 सेकंद ते 2 मिनिटं भूकंपाचे हादरे जाणवले आणि त्याच्यामध्ये इतकं नुकसान झालं, म्हणजे केवढा तीव्र तो भूकंप असणार आहे, केवढे तीव्र ते हादरे असणार आहे त्याचा आपण अंदाज लावू शकतोच. तिबेटमध्ये भूकंपामुळे 12 जण ठार झाले तर 20 जण जखमी झाले. बांगलादेशामध्ये सुद्धा भूकंपामुळे दोघांचा मृत्यू झाला. म्हणजे ते इतके तीव्र होते हादरे की नॉट ओन्ली नेपाळ पण त्याच्या आसपासचे जे काही देश आहेत त्या ठिकाणी पण हे हादरे पोहोचलेले आहेत. बांगलादेशात सुद्धा भूकंपामुळे नुकसान झालेलं आहे. सिमिलरली तिबेट असेल, पाकिस्तान आहे, सगळ्याच ठिकाणी भूकंपाचा मोठा धक्का जाणवल्याने सुमारे तासभर त्याचे हादरे जाणवत होते. म्हणजे ऍक्च्युअली धक्के जे आहेत तर ते त्या 2 मिनिटांमध्ये वगैरे झाले होते, पण त्याचं जी तीव्रता आहे ती इतकी पसरली होती की त्याचे व्हायब्रेशन्स म्हणा किंवा त्याचे हादरे म्हणा ते अजून पण 1 तासभर चालत होते. आणि भारतामध्ये पण विविध राज्यांमध्ये मिळून 53 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 200 जण जखमी झालेले आहेत. काठमांडूला भूकंपाचा धक्का बसताच काही क्षणातच अनेक इमारती कोसळल्या आणि त्याच्यामुळेच काय होतं की इमारती कोसळल्यामुळे त्या इमारतीमध्ये जे काही सगळे लोक राहत असतील ते सगळेच त्या ठिकाणी त्यांना सामोरे जावं लागते या सगळ्या गोष्टींसाठी. त्याच्यामुळे त्यांचं इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपण बघू शकतो. आफ्टर दॅट बघा पुढे, या ठिकाणी तुम्ही चित्र वगैरे बघू शकता की अनेक इमारती कशा कोसळलेल्या आहेत वगैरे. मृतांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे. आणि आता आपण जे वाचलं या ह्याच्यामध्ये न्यूज मध्ये ते सगळं या ठिकाणी संक्षिप्त स्वरूपामध्ये दिलेलं आहे की 7.9 रिश्टर स्केल सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी
आणि 6.6 रिश्टर स्केल 12 वाजून 19 मिनिटांनी आलेले भूकंपाचे हादरे आहेत. आणि केंद्रबिंदू म्हणजे पहिला पॉइंट की ज्या ठिकाणाहून हादरा बसायला सुरुवात झाली त्याला आपण म्हणणार आहोत केंद्रबिंदू. याच्याबद्दल आपण अजून या पाठामध्ये पुढे बघणार आहोतच. प्रत्येक टर्मला आपण एक्सप्लेन करणार आहोत. सो केंद्रबिंदू होता लामजुंग जे की नेपाळमध्ये आहे. 11 किलोमीटर भूगर्भामध्ये हा केंद्र आहे, म्हणजे ह्याचं केंद्र आहे. 2 भूकंपानंतर आणखी 17 धक्के आय मीन हादरे बसले. धक्के 30 सेकंद ते 2 मिनिटापर्यंतच होते, पण त्याच्याने सगळे देश आसपासचे पण हादरवून टाकले होते. भारतामध्ये सुद्धा 22 राज्यांमध्ये हादरे पाहायला मिळाले. पश्चिम बंगाल, ओडिशा आहे. पश्चिमेकडे महाराष्ट्रामध्ये मुंबई, नागपूर, चंद्रपूर, अकोला, गुजरात. दक्षिणेकडे आंध्र प्रदेश, नेपाळ, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक. त्यानंतर उत्तरेकडे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान. मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, छत्तीसगड आणि ईशान्येकडे त्रिपुरा, मिझोराम, सिक्कीम आणि आसाम. म्हणजे साधारणतः 22 राज्य जे आहेत भारतातले त्यांना या भूकंपाचा सामना करावा लागलेला आहे. इव्हन भूकंपाचं केंद्रस्थान जरी नेपाळमध्ये असलं तरी पण त्याचे हादरे इतके तीव्र होते की ते भारतामधल्या पण अनेक देशांना भारतामधल्या पण अनेक राज्यांना सामोरे जावं लागलेलं आहे. त्यानंतर आता आपण बघूयात की या बातमीवरती काही प्रश्न विचारलेले आहेत. मृत्यूचे तांडव कशामुळे घडले तर नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे. या भूकंपाची तीव्रता किती होती तर तीव्रता तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते 7.9 ते 7.9 आणि 6.6 रिश्टर स्केल. संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश कोणता? पहिला नेपाळ आहे, त्यानंतर भारत. भूकंपाचे केंद्रस्थान कुठे होते तर या ठिकाणी आपण बघितलं की केंद्र कुठे होतं? लामजुंग, नेपाळ या ठिकाणी. तर ही उत्तर तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर आपत्तीग्रस्त इतर प्रदेश कोणते कोणते आहेत तर भारत आहे, तिबेट आहे, बांगलादेश आहे आणि भारतामधले हे जे 22 राज्य आहेत ते पण याच्यामध्ये येतात. पण ह्यांनी देश किंवा प्रदेश विचारलेला आहे त्यामुळे ती राज्य पण याच्यामध्ये येतील. भूकंपाचे केंद्र किती खोलीवर होते तर याचं उत्तर आपल्याला इथे बघायला मिळते की 11 किलोमीटर खोलीवरती होतं. त्यानंतर भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झालेली पाहायला मिळते. एक तर मनुष्य जीवहानी तर आहेच, वित्तहानी आहे आणि कारण बिल्डिंग्स वगैरे बऱ्याच गोष्टी पडलेल्या आहेत त्यामुळे वित्तहानी आहे आणि अर्थात जीवितहानी तर आहेच आहे. त्यानंतर पुढे बघा अजून काही प्रश्न चाललेले आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजेत. तुमच्या मते भूकंप घडण्यामागचे कारण काय असावे तर याचं उत्तर आपल्याला खाली मिळेल या पाठामध्येच. पण भूगर्भातल्या हालचाली याच्यामुळे भूकंप घडतात. तुम्हाला कधी अशा भूकंपाचा अनुभव आला आहे का? मला तर अजून नाही आलाय, पण तुम्हाला आला असेल नक्की काही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पृथ्वीवर काही वेळेस वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी घडत असतात. मग त्याच्यामध्ये वादळे आहे, महापूर आहे, भूगर्भाच्या आत होणाऱ्या हालचाली वगैरे आहेत, ज्वालामुखीचा उद्रेक आहे, या सगळ्या घडामोडी होत असतात. आणि पृथ्वीवरील सजीवांसाठी या घडामोडी म्हणजे काय आहे? आपत्ती आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे जीवित आणि वित्तहानी होते आणि या पाठामध्ये आपण याच अंतर्गत हालचालींची माहिती करून घेणार आहोत. सो हे अतिशय महत्वाचं आहे की भूगर्भामध्ये अनेक प्रकारच्या हालचाली घडत असतात त्यामुळे मग आपल्याला भूकंप पाहायला मिळतो, आपल्याला ज्वालामुखीचा उद्रेक वगैरे बघायला मिळतो आणि हेच सगळं आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे. तर बघा, एक सिंपल ऍक्टिव्हिटी आहे, तुम्ही कदाचित ही याच्या आधी पण करून पाहिली असेल. तर याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतंय की वह्यांचा एक असा ढीग आहे किंवा काय म्हणूयात आपण एकावर एक वह्या ठेवलेल्या आहेत, त्यांच्यावरती खडू वगैरे आणि सगळं काही सामान आहे आणि तुम्हाला काय करायचंय की मधली कुठली पण वही खेचून काढायची आहे. आता मला एक सांगा, इथली जर वही अशी मी खेचून काढली तर बाकीच्या वह्या ज्या आहेत तर त्या हलतील आणि त्यामुळे काय होईल? हे वरचं सामान खाली पडेल. तर सेम हेच होतं जेव्हा भूकंप होतो. खाली काहीतरी हालचाली होतात आणि त्यामुळे भूपृष्ठावरच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांना हादरे बसतात आणि त्या पण खाली पडतात. सो सिमिलरली आता तुम्हाला काय करायचंय? सेम ठेवायचं आहे, बट या ठिकाणी तुम्हाला वह्या थोड्या मागे पुढे ठेवायच्या. फॉर एक्झाम्पल बघा, हे पुढे मागे ठेवलेलं आहे आणि आता जेव्हा तुम्ही या ठिकाणी वस्तू काढणार आहात किंवा जोराचा धक्का देणार आहात, वस्तू म्हणजे वही काढायची नाहीये, फक्त धक्का द्यायचा आहे, तेव्हा ऑलरेडी वह्या पुढे मागे असल्यामुळे तुम्ही थोडाफार जरी धक्का दिला तरी पण सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या खाली पडतायत. ठीक आहे, या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे थोडंफार जरी आपण हालचाल केली किंवा थोडाफार आपण फक्त धक्का जरी दिला तरी पण वरच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या खाली पडतात. म्हणजे हा हादरा पण इतका तीव्र होता की सगळ्या जस्ट ते खडू बिडू जे आहेत ते पण खाली पडलं. म्हणजे विचार करा की जमिनीमध्ये जेव्हा अशा प्रकारचा हादरा वगैरे होत असेल तेव्हा ती किती तीव्र असेल आणि त्यामुळे किती नुकसान होत असेल. सो आता पुढे बघा, भूकंप आणि ज्वालामुखी या ज्या घटना आहेत त्या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जे काही अस्थिरता आहे त्यामुळे या घटना घडून येतात.
आणि आता ही अस्थिरता कशामुळे निर्माण होते? मग तुम्ही म्हणाल का बरं एवढी इन्स्टेबिलिटी आहे? का बरं एवढ्या हालचाली आहेत? तर पृथ्वीच्या आतमध्ये काहीतरी अशा गोष्टी घडतायत ज्यामुळे या सगळ्या हालचाली निर्माण होत आहेत आणि या हालचालींमुळे अस्थिरता निर्माण होते आणि त्यामुळे मग भूकंप, ज्वालामुखी या सगळ्या घटना ज्या आहेत किंवा आपत्ती ज्या आहेत त्या होत आहेत. भूपृष्ठांतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरामध्ये होत असतात. म्हणजे तुम्ही जर बघायचं म्हटलं या ठिकाणी, ओके, सो आपण पृथ्वी ड्रॉ करूयात जेणेकरून तुम्हाला समजेल. साधारणतः आपल्याकडे अशा प्रकारे पृथ्वी असते. पृथ्वीच्या आतमध्ये खूप सारे लेयर्स आहेत. ठीक आहे. सो पृथ्वीच्या आतमध्ये बरेचसे लेयर्स होत आहेत. पृथ्वीच्या आतमध्ये तुम्हाला बरेचसे लेयर्स वगैरे बघायला मिळतील. सो त्यातला जो काही वरचा लेअर असतो म्हणजे भूपृष्ठाच्या एक्झॅक्टली खालचा लेअर, सो त्या ठिकाणी या सगळ्या काही हालचाली ज्या आहेत तर ते होत असतात आणि त्यामुळे त्या इतक्या तीव्रतेने भूपृष्ठावरतीही जाणवतात आणि त्याचा परिणाम भूपृष्ठावरती पण आपल्याला बघायला मिळतो. सो आता या ज्या काही किरणोत्सारी पदार्थ आहेत त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होते. किरणोत्सारी म्हणजे असे पदार्थ किंवा असे काय म्हणतात आपण मूल्य आहेत पृथ्वीच्या आतमध्ये की ज्याच्यातून किरणं बाहेर पडतात, ज्याच्यामधून जे हादरे जनरेट करू शकतात, हादरे तयार करू शकतात आणि त्यांच्या हालचालीमुळे हादरे तयार होतात. आणि मग ही जी काही ऊर्जा या ठिकाणी आतमध्ये निर्माण होते त्याच्यामुळे काय होतं की अनेक ऊर्जा लहरी एका ठिकाणी म्हणजे भलेही इथे ती जी काही हालचाल आहे ती झाली असेल पण इथून ती ऊर्जा इथे स्प्रेड होते, इथून इथे स्प्रेड होते आणि असं करत करत पृथ्वीच्या भूपृष्ठावरती एका लॉंग डिस्टन्सवरती हादरे आपल्याला बघायला मिळतात. आणि खरं तर ही ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते आणि ऊर्जेचा हा प्रवाह होत असल्यामुळे अस्थिरता निर्माण होते, त्यामुळे हालचाली निर्माण होते आणि परिणामी काय होतं भूकंप किंवा ज्वालामुखी सारख्या गोष्टी होतात. भू हालचालींचे वर्गीकरण गती कशी आहे म्हणजे किती फास्ट या हालचाली होत आहेत, दिशा म्हणजे कोणत्या दिशेला होत आहेत किंवा कुठल्या भूरूपाच्या खाली होत आहेत म्हणजे सपाट जमिनीच्या खाली होत आहेत का, समुद्राच्या खाली होत आहेत का, या सगळ्या गोष्टींचा पण आपण अंदाज लावतो आणि मग आपत्ती किंवा मग त्याची तीव्रता किती असेल हे आपण ठरवतो. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला वर्गीकरण बघायला मिळतंय. सो फर्स्ट ऑफ ऑल आहे गतीनुसार वर्गीकरण. याच्यामध्ये आहे मंद भूहालचाली म्हणजे सात एकदम फास्ट स्केल नाहीये किंवा हळूहळू होत आहेत आणि सातत्याने होत आहेत म्हणजे एकदम होऊन संपणार असं नाही, हळूहळू सातत्याने होत आहेत. सो त्याच्यामुळे काय होते पर्वत आणि खंडांची निर्मिती होते. पण जर शीघ्र भूहालचाली असतील म्हणजे पटकन एका जसं की आपण भूकंप वगैरे पाहिलं 30 सेकंद 2 मिनिटं वगैरे होत आहेत आणि मग त्या हालचाली संपतायत. असं नाही ना की भूकंप कंटिन्युअसली हादरे देत राहतं 4-5 वर्ष असं नाहीये. एकदा होतं आणि ते संपतं हालचाली किंवा ते संपतं ते उद्रेक वगैरे सगळं संपतो. सो बेसिकली ते काय आहे शीघ्र भूहालचाली आणि मंद भूहालचालीमध्ये सातत्याने हालचाली होत राहतात, वर्षानुवर्ष होत राहतात आणि त्यामुळे डोंगर किंवा खंड यांची निर्मिती होते. सो हे झाले गतीनुसार दोन प्रकारच्या हालचाली. नेक्स्ट आहे ते म्हणजे दिशेनुसार. आता क्षितिज समांतर म्हणजे काय, की एका समांतर पद्धतीने जेव्हा भूहालचाली होतात तेव्हा वेगळे काहीतरी गोष्टींची निर्मिती होते आणि जेव्हा हालचाली वर खाली होतात, ऊर्ध्वगामी म्हणजे वर हालचाली होत आहेत, अधोगामी म्हणजे खाली हालचाली होत आहेत, तर त्यानुसार वेगळ्या प्रकारच्या भू रचना निर्माण होतात ज्या की आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर आहे भूरूपे. खंडजन्य भूरूपे आहेत म्हणजे भूखंड बनताय, पठारेवरती वगैरे पठार वगैरे बनलं जात आहे त्या भूहालचालींमुळे किंवा उच्चभूमी निर्माण होतीये. पर्वतजन्य म्हणजे काय, वली पर्वत वगैरे तयार होतोय. फॉर एक्झाम्पल हिमालय वली पर्वत आहे किंवा प्रस्तरभंग म्हणजे काय, हे सगळं आपण या पाठामध्ये बघूया. लेट अस स्टार्ट विथ मंद भूहालचाली. मंद भूहालचालीमुळे काय तयार होत आहे, पर्वत वगैरे तयार होत आहे. सो मंद भूहालचालींचे भूकवचावर पर्वत निर्मिती किंवा खंड निर्मिती स्वरूपामध्ये परिणाम पाहायला मिळतात. आता ते कसे होतात बघा. तर या ठिकाणी ज्या लहरी आहेत तर त्या एकतर एकमेकांकडे येतात किंवा एकमेकांपासून दूर जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एकतर या गोष्टी वर्षानुवर्ष घडत असतात. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे असा कुठला तरी एक बँड आहे. आता तुम्ही जर तो दाब म्हणजे असा एक सरळ बँड आहे, तुम्ही दोन्ही बाजूने जर तो असं केलं तर तो बँड इथे मध्ये उंचवटा तयार होईल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे ही वायर आय मीन चार्जिंगची वायर आहे. आता ही अशी आहे. जर मी याला दोन्ही बाजूने असं जवळ केलं तर या ठिकाणी तुम्हाला काय बघायला मिळते की दाब जो आहे तर तो मी एकमेकांकडे लावते असं. पण हे जर मी असं जोरात खेचलं म्हणजे दाब दोन्ही साईडून खेचला तर ही मधून तुटेल आणि जर मी असं एकमेकांकडे दाब दिला तर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते की एक असं वळण टाईप काहीतरी बनतंय. म्हणजे जे वली पर्वत आहे तर ते अशा पद्धतीने बनतात जेव्हा दाब जो असेल तर तो एकमेकांकडे लावला जातो आणि हे जेव्हा मी असं खेचेन दोन्ही बाजूने तेव्हा मधून हे ब्रेक होऊ शकतं. सो जेव्हा अपोजिट डिरेक्शनने किंवा विरुद्ध बाजूने मी दाब लावेन तेव्हा त्याचं ब्रेक होणार आणि जेव्हा मी एकाच दिशेने दाब लावेन म्हणजे जेव्हा दोन्ही दाब एका ठिकाणी लागणार आहे तेव्हा ते अशा पद्धतीने उंचवटा बनणार आहे ज्याला आपण म्हणतो वलीकरण.
ठीक आहे. सो बेसिकली अशा पद्धतीने तुम्हाला जे हालचाली आहेत तर त्या बघायला मिळतात. जर मी असं केलं तर या ठिकाणी दोन्ही साइडून दाब लावला जातोय, एकमेकांच्या दिशेने दाब लावला जातोय, त्यामुळे वली पर्वत तयार होत आहेत. आणि जर मी जोरात खेचलं त्याला तर अपोजिट डिरेक्शनने दाब लावला जाते, म्हणजे हा इकडे लावतोय हा इकडे लावतोय. ठीक आहे. सो त्यामुळे काय तयार होतो, ताण तयार होतो. सो हा दाब आहे एका साईडला लावला गेला आणि ताण म्हणजे खेचणं दोन्ही साईडवर. ठीक आहे. सो एकमेकांविरुद्ध जेव्हा लहरी जातात तेव्हा त्यापासून प्रस्तरभंग तयार होतात, म्हणजे जे भूभाग जो असा आहे तर तो असा खेचला जातो दोन्ही बाजूने आणि ते काय तयार होतो, खिंडपिंड तयार होते. म्हणजे या ठिकाणी खोल खोल असं शेप तयार होतं. पण हे जर मी दोन्ही बाजूने असा दाब दिला तर इथे उंचवटा तयार होतो, ज्याला आपण काय म्हणणार आहोत, वलीकरण. सो अशा पद्धतीने वली तयार होत आहेत किंवा उंचवटे तयार होत आहेत. ठीक आहे. सो एकमेकांकडे जेव्हा लहरी येतात तेव्हा ते काय आहे, दाब आहे त्यापासून उंचवटा बनतो. आणि एकमेकांपासून दूर जातात तेव्हा त्या ठिकाणी ताण आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला असं लांब झालेले बघायला मिळतात. सो पर्वत निर्माणासाठी हालचाली, पर्वत निर्माण व्हायचा असेल तर दाब असला पाहिजे, त्यामुळे वली पर्वत तयार होतो. सो पट्टीच्या दोन्ही बाजूंना जेव्हा आपण दाब देऊ आणि ते जेव्हा पट्टींच्या अशा घड्या पडतात, जेव्हा आपण असं दाब दिल्यानंतर, तर अशाच प्रकारे भूकवचामध्ये पण दाबामुळे हालचाली तयार होतात आणि भूकवचाला घड्या पडतात. सो पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते आणि त्या ऊर्जा लहरींमुळे जे मृदू खडक वगैरे आहेत तर त्या खडकांवर क्षितिज समांतर असा दाब पडतो, म्हणजे एकदम समांतर ह्याच्यामध्ये असा दाब पडणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अशा वळी वली बघायला मिळत आहेत किंवा असे उंचवटे बघायला मिळत आहेत. आणि या वळ्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात पडतात आणि अशी एक वळी पडली, परत मागून कुठेतरी दाबाला अजून वळी पडली, परत तिथून दाबाला अजून वळी पडली, अशा खूप साऱ्या वळ्यांची गुंतागुंत आपल्याला बघायला मिळते. आणि परिणामी तो जो पृष्ठभाग आहे तर तो उचलला जातो आणि बघा अशा पद्धतीने त्या ठिकाणी पर्वतांची वगैरे निर्मिती होते. सो मग असे कोणते पर्वत आहेत जे या पद्धतीने बनलेले आहेत किंवा या प्रोसिजरने बनलेले आहेत, तर बघा तुम्हाला याचे एक्झाम्पल्स बघायला मिळतात. हिमालय पर्वत वली पर्वत आहे, अरवली आहे, रॉकी आहे, अँडीज आहे, अल्प्स आहे. हे सगळे जे आहेत तर ते जगातले मुख्य वली पर्वत आहेत. बघा अशा पद्धतीने जेव्हा दोन्ही बाजूने दाब येतो तर तेव्हा उंचवटा बनतो आणि त्याला आपण म्हणतो वली पर्वत. त्याच्यासाठी तुम्हाला असं वळ्या वळ्या बघायला मिळतात वली पर्वतावरती. बघा हे पण एक्झाम्पल्स आहे. हे हिमालय वली पर्वताचं एक्झाम्पल आहे की असं वलय बघायला मिळतंय, वळ्या वळ्या बघायला मिळतात. आता हे जर मी ते दोन्ही बाजूने असं खेचलं तर काय तयार होईल, ताण तयार होईल आणि ते मधून काय होणार आहे, तुटणार आहे. ठीक आहे. सो बघा असं पद्धतीने मधून तुटणार आहे. सो आकृती 2 प्रमाणे जर आपण केलं तर काय बघायला होईल की त्या पट्टीच्या मध्ये ताण निर्माण होतोय, ती पट्टी तुटतेय आणि तो ताणामुळे ती पट्टी तुटली जाते आणि जेव्हा भू हालचाली विरुद्ध दिशेने होतात तेव्हा ताण निर्माण होतो आणि भूकवचाला तडे पडतात आणि त्यामुळे कुठले पर्वत निर्माण होतात, गट पर्वत निर्माण होतात. म्हणजे अशा पद्धतीने दोन ठिकाणी खेचल्यामुळे एकतर मधला भाग खाली जातो किंवा मधला भाग वर उचलला जातो. ठीक आहे. सो बघा अंतर्गत हालचालींमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि अशा प्रकारे खडकांवरती अशा वेळेस काय होतो, दाब निर्माण होतो आणि त्यामुळे खडकांना तडे जातात. तडे जाऊन त्यांना विभंग म्हणून ओळखलं जातं. ज्या खडकांना तडे गेलेले आहेत त्यांना आपण विभंग म्हणतो. आणि अशाच प्रकारे ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने पण दाब निर्माण होऊन काय होऊन काय बनतात, विभंग बनतात. सो दोन समांतर विभंगांमधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो, आता यांच्यामध्ये ताण पडल्यानंतर खालचा भाग जर वर उचलला गेला तर त्याला आपण म्हणणार आहोत गटपर्वत आणि हाच भाग जर खाली पाठवला गेला किंवा खाली खचला गेला तर त्याला आपण काय म्हणतो, खचदरी. सो ताण पडल्यामुळे दोन प्रकारचे भूरूपे जे आहेत तर ते बनतात, एकतर गटपर्वत बनतो किंवा खचदरी बनते. ठीक आहे. सो जो भाग वर उचलला गेलेला आहे त्याला आपण गटपर्वत म्हणून ओळखतो. गटपर्वताचा माथा बघा सपाट आहे. ठीक आहे. त्यावर सुरुवातीच्या काळामध्ये शिखरे बिखरे काही नसतात. त्यांचा उतार बघा, या ठिकाणी उतार किती तीव्र आहे, या ठिकाणी पण उतार किती तीव्र असणार आहे गटपर्वताचा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल युरोप मधलं जे ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आहे तर ते काय आहे, गटपर्वत आहे. इव्हन भारतातल्या मेघालय पठार पण गटपर्वत आहे. बघा या ठिकाणी काय होतंय, मधलाच भाग वर येतोय, हा भाग वर आला, हे इकडचे सगळे भाग काय आहे, खाली आहे. ठीक आहे. सिमिलरली आता काय करणार आहोत आपण, जेव्हा भूपृष्ठावरती क्षितिज समांतर हालचाली होतात आणि त्याच्या विरुद्ध दिशेने होतात तेव्हा ताण पडतो. ताण पडल्यानंतर जो मधला भाग आहे तर तो खाली जातो. सो जेव्हा मधला भाग खाली जातो किंवा खाली सरकतो तर तेव्हा काय होणार आहे, खचदरी निर्माण होणार आहे. दोन तडे पडतात आणि दोन तड्यांच्या दरम्यानचा भाग जो आहे तर तो खाली खचला जातो. याच्यामध्ये वर ढकलला गेला होता, त्याच्यामध्ये खचला गेलेला आहे. सो त्याच्यामुळे खचदरी. हे बघा हे दोन साईडचे पर्वत जे वरचे वर राहिले आणि हा मधला भाग जो आहे तो खचला गेला, तर त्याच्यामध्ये पाणी साठून साठून या ठिकाणी नद्यांचं पाणी जे आहे ते साठलेलं आहे.
ठीक आहे. सो दोन्ही बाजूंचे उतार जे आहेत या ठिकाणी पण बघा कसे तीव्र उतार तुम्हाला बघायला मिळत आहेत दोन्ही बाजूंचे पण. आणि भारतातल्या नर्मदा नदीची खचदरी आहे, आफ्रिका खंडामध्ये ग्रेट रिफ्ट खचदरी आहे, युरोपमध्ये ऱ्हाईन नदीची खचदरी आहे. अशा प्रकारे बऱ्याचशा खचदरी आहेत ज्यामधून नद्या वाहत आहेत. सो आपण त्याला त्या खचदरीला त्या नदीच्या नावाने ओळखतोय. ठीक आहे. आता त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे खंड निर्माण करणाऱ्या हालचाली. त्याच्यामध्ये दोन आहेत. तर ते पहिलं म्हणजे ओके, सो पहिलं आहे ते म्हणजे शीघ्र भू हालचाली आणि त्यानंतर आपण बघणार आहोत मंद भू हालचाली. त्याच्या आधी खंड निर्माण करणाऱ्या बघूयात. ऑलरेडी पहिला आपलं पर्वत निर्माण करणाऱ्या बघून झालेला आहे. सो मंद भू हालचालीमधला पहिला प्रकार होता तो म्हणजे पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली. आता आपण बघतोय खंड निर्माण करणाऱ्या हालचाली. सो मंद भू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचच्या दिशेने वाहतात किंवा दिशेने जातात. आणि या हालचालींमुळे भूकवचाचा जो विस्तीर्ण भाग आहे तो एकतर उचलला जातो किंवा खचला जातो, गटपर्वत बनतो किंवा खचदरी बनतो. ठीक आहे. सो भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून जर वर उचलला गेला तर त्या ठिकाणी खंडाची निर्मिती होते. म्हणजेच काय, आता बघा इथला जो भाग आहे तो जर असा वर उचलला गेला लाईक गटपर्वत, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, खंडबंध. आणि म्हणून त्या हालचालींना आपण काय म्हणतो, खंड निर्माण करणाऱ्या हालचाली. अशा हालचालींमुळे अनेक पठार पण निर्माण होऊ शकतात. परंतु मूळचा भूभाग खाली खचल्यास तो समुद्र सपाटीपासून खाली जातो आणि अशा वेळेस तो सागर तळ वगैरे बनतो. या ठिकाणी आपण काय बघितलं की नद्यांसाठी खचदरी बनलेली आहे किंवा नद्या इथून वाहत आहेत. हे जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाग खाली खचला गेला तर त्या ठिकाणी समुद्र तळ पण बनू शकतं. त्या ठिकाणी खूप साऱ्या नद्या येऊन ते समुद्र बनू शकतो त्याच्यावरती. ठीक आहे. तर अशा पद्धतीने समुद्र बनू शकतो. हे जर खूप उंच उचललं गेलं तर खंड बनू शकतं. कमी थोडंसं उचललं गेलं पर्वत निर्माण करणारे वगैरे हालचाली असेल तर गटपर्वत बनू शकतं. थोडंसं कमी खचलं गेलं तर खचदरी बनू शकतं. तर अशा पद्धतीने आपण दोन प्रकारच्या हालचाली बघितलेल्या आहेत, पर्वत निर्माण करणाऱ्या आणि खंड निर्माण करणाऱ्या. नेक्स्ट असणार आहे आपलं शीघ्र भू हालचाली आणि मंद भू हालचाली, जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण शीघ्र भू हालचाली आणि मंद भू हालचाली याच्यामध्ये पूर्ण भूकंप आणि ज्वालामुखी याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. सो आपण दोन पार्ट्स मध्ये हा व्हिडिओ करणार आहोत. आय होप की तुम्हाला हा पहिला जो सेक्शन आहे तर तो आवडलेला आहे. याच्यामध्ये आपण बेसिक भू हालचाली काय आहेत वगैरे सगळं कव्हर केलं. अशाच प्रकारे जर तुम्हाला इतर व्हिडिओज पाहायचे असतील तर ही एक पूर्ण सिरीज असणार आहे, स्पार्क सिरीज. तर ही नक्की चेकआउट करा. यामध्ये आपण इतिहास आणि भूगोल या दोन विषयांचे आणि इव्हन राज्यशास्त्र पण या तीन विषयांचे व्हिडिओज जे आहेत ते अपलोड करणार आहोत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच अँड सी द नेक्स्ट सेशन. बाय.